मी यशवंत तेलंग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। आमचे सहकारी आणि युवा नेते सुमित्रा पवार या पक्षाचे ते युवा नेते आहेत। आताच आम्ही अजित पवार यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ एक अभियान चालवलं का अन्यायग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे। त्या उपक्रमाअंतर्गत जे अत्याचारग्रस्त जी महिला आहे मुलगी तिला न्याय मिळाला पाहिजे याकरिता दिल्ली मुंबईला महिला आयोग, मानव आयोग आणि SC/ST आयोग यांना आम्ही निवेदन दिलेली आहेत जाऊन प्रत्यक्षात। तर त्या सगळ्या आयोगांनी महिला आयोग, SC/ST आयोग, ह्युमन आयोग आणि सर्व केंद्र आणि राज्य सरकारने या महिलेला न्याय मिळण्याकरिता एक SIT गठीत करून त्या SIT मार्फत एक मोठी चौकशी निर्माण करावी ही मागणी आज आम्ही या माध्यमांच्या समोर राज्य आणि केंद्र सरकारला करीत आहोत। मी एका कंपनीमध्ये जॉब करायची तेव्हा माझी ओळख चंदन मोहनदास वंजानीशी झाली। त्याच्यानंतर त्यांनी मला काम देण्याचा आमिष दाखवला की तू ये, मी तुला 2-3 क्लायंट सोबत भेटून देतो आणि तू तुझं म्हणजे करिअर मध्ये मी तुला हेल्प करते असं म्हणून त्यांनी मला 8 जानेवारी 2025 रोजी तुकडोजी पुतळा जवळ तो मला घ्यायसाठी आला होता की तुला मी क्लायंट सोबत भेट घालून देतो। तर त्यावेळेस मी त्याच्या कार मध्ये बसली आणि त्या कार मध्ये त्यांनी मला काहीतरी नशिली पदार्थ असं ड्रिंक दिली प्यायसाठी आणि ते पिल्यानंतर मला एकदम मी गुंगी आल्यासारखं झालं मला। आणि त्यावेळेस त्याच गोष्टीचा फायदा घेऊन त्यांनी मला प्रेषित हॉटेल आहे जे दिगोरी स्थित आहे त्या हॉटेलमध्ये घेऊन माझ्यावरती शारीरिक शोषण केला। माझ्या इच्छाच्या विरुद्ध त्यांनी माझ्यासोबत शारीरिक संबंध बनवले आणि त्याच्यानंतर मला त्यांनी 11:15 दरम्यान त्यांनी मला तुकडोजी पुतळा जवळ सोडून दिलं। त्याच्यानंतर 2-3 दिवसानंतर मी जरीपटका पोलीस स्टेशनला गेली होती। माझे काही 1-2 जण ओळखीचे होते, त्यांच्यासोबत मी जरीपटका पोलीस स्टेशनला गेली होती। तर तो जो चंदन मोहनदास वंजानी आहे तो आपला सालासोबत आणि त्याच्या एक ऍडव्होकेट सोबत आणि तो असे 3 जण आले होते। तर त्यावेळेस मी पोलीस तक्रार द्यायला गेली होती पण पोलिसांनी माझ्या विरोधात तक्रार घेतली नाही आणि मला तिथून भगवलं म्हणजे पाठवून दिलं। आणि त्याच्यानंतर मग मी काही दिवसानंतर हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गेली होती। तिथे मी अर्ज दाखल केला। अर्जाला तेव्हा ते जे व्हेरिफिकेशन आहे ते बोरकर सरांकडे गेलं होतं पण त्यांनी काय व्हेरिफिकेशन केली नाही जे पण आहे त्याच्याबद्दल। आणि ते मला फक्त एकच सांगत राहायचे की आमची पोलीस भरती चालू आहे, मला वेळ नाही आहे, माझी पोलीस भरती चालू आहे, मला वेळ नाही आहे। आणि ते मला म्हणायचे की तू प्रूफ आण। तर मी म्हणायची की माझा फोन तर सध्या पोलीस स्टेशन मध्ये जप्त आहे, तुम्ही प्रूफ नाही आणू शकत, पण सर तुम्ही माझ्यासोबत हॉटेलमध्ये चला आणि आपण सोबत जाऊ, तिथे आपल्याला प्रूफ मिळून जातील। पण ते पोलीसवाले कधीच एग्री नाही झाले की माझ्यासोबत त्या हॉटेलमध्ये चलायसाठी। उलट चौकशी न करता त्या चंदन वंजानी मला फोन करून दिला त्या बोरकर सरांनी आणि तो डायरेक्ट त्यांनी अँटीसिपेटरी बेल घेतली। त्या चंदन वंजानींनी डायरेक्ट त्या ऍप्लिकेशन वरती पोलिसांनी त्याला सपोर्ट केला आणि अँटीसिपेटरी बेल घेतली। नाही चुकीचं झालं, त्याच्याकडे ऍप्लिकेशन लागली होती आणि त्याच्यानंतर मग माझ्या केसची चौकशी न करता डायरेक्ट त्या चंदन मोहन वंजानीला फोन केलं की बाबा तू चौकशीसाठी ये म्हणून। तर त्यावेळेस त्यांनी अँटीसिपेटरी बेल टाकली आणि मी जेव्हा मग पोलीस स्टेशन मध्ये मला पोलिसांचा से नाही जात होता तिथे कोर्टामध्ये, तर मला से साठी तिथे बोलवलं त्यांनी कुठे हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये बोलवलं आणि त्या बोरकर सरांनी माझा दिशाभूल केलं की जर तू असं सांगशील की तुझ्या घरी मेडिकल इश्यू आहे, सध्या मी चौकशीसाठी नाही येऊ शकत, तर तुझी ऑटोमॅटिकली त्याची अँटीसिपेटरी बेल कॅन्सल होऊन जाईल। तर मला असं त्यांनी त्या बोरकर सरांनी दिशाभूल केली
आणि मी तिथे लिहून दिलं की मी सध्याच्या परिस्थितीमध्ये मेडिकल इश्यू असल्यामुळे मी येऊ शकत नाही आणि माझं दिशाभूल केलं आणि त्याची जे अँटिसिपेटरी बेल आहे ते ग्रांट झाली. तुमचं मेडिकल केलंच नाही का मग पोलिसांनी? हा मेडिकल केलं आणि ते गोरकर सर बोलले की त्याच्यानंतर 15-20 दिवसानंतर परत यायचं आणि फ्रेश FIR द्यायची आणि तो मग अरेस्ट होईल. तर असं बोलून मला त्यांनी दिशाभूल केली आणि त्याच्यानंतर मग तिकडे पण परत मग मी कमिशनर कडे गेली की सर माझी पोलीस कंप्लेंट नाही होत आहे म्हणून. ते पण जे अर्ज आहे गोरकर सरांकडे 2 महिने पडून राहिलं पण त्यांनी काही चौकशी केली नाही. त्याच्यानंतर मी कमिशनर कडे गेली ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी की सर कंप्लेंट नाही घेत आहे कोणी. त्याच्यानंतर ते चौकशीसाठी त्रिमूर्ती नगरला गेली ती केस, प्रतापनगर पोलीस स्टेशन मध्ये. त्याच्यानंतर ते केस पूर्ण व्हेरीफाईड होऊन इकडे आली हुडकेश्वर पोलीस स्टेशन नंतर. त्याच्यानंतर आज 2 दिवसाआधी FIR झाली. 2 दिवसानंतर FIR झाल्यानंतरही ते त्या लोकांना अरेस्ट नाही करत आहेत, त्या चंदन वंजानीला अरेस्ट नाही करत आहेत. आणि ऍट्रॉसिटी त्यांना म्हटलं की मी दलित समाजाची महिला आहे तर तुम्ही ऍट्रॉसिटी लावा त्यांना. तर ते बोलले की मॅडमला विचार, कारण की गोरकर अर्जामध्ये लिहिलंय का तुम्ही तुमच्या गावात मी खालच्या जातीची आहे? हो मी अर्जामध्ये लिहिलेलं आहे. इव्हन जे PSI मॅम जे ज्यांच्याकडे तपास आहे त्यांना पण मी परवाच्या दिवशी जाऊन भेटली होती की मॅम तुम्ही ऍट्रॉसिटी नाही लावलेला आहे म्हणून. तर ते बोलले की वरिष्ठ मॅडम काय बोलते त्या हिशोबाने सर्व होईल म्हणून. पण त्यांनी अजून ना त्याच्यावरती त्याला अरेस्ट केलेला आहे आणि ना काही ऍट्रॉसिटी दाखल केलेली आहे. पण आम्हाला अशी माहिती मिळाली तर तुमच्या खंडीचे गुन्हे सुद्धा दाखल आहे म्हणून तुम्ही काय ते प्रकार आहे? हो ऍक्च्युली हा चंदन वंजानी आहे, यांनी माझ्यावरती शारीरिक शोषण केलं आणि या पूर्ण मॅटरला म्हणजे कोणा समोर नाही आल्या पाहिजे किंवा माझी बदनामी नाही झाली पाहिजे किंवा त्याच्यावरती कोणती केस नाही लागली पाहिजे म्हणून संजय मेंढेचा हेल्प घेऊन त्यांनी मला आपला वाईफ आणि त्याचा जो दुकानाचा नोकर आहे सुनील यादव त्यांच्या सोबत मिळून मला खोटा हप्ता वसुली आणि गणेशपेठ पोलीस स्टेशन मध्ये. इव्हन त्या संजय मेंढे सरांना मी पूर्ण हिस्ट्री सांगितली होती की ह्या माणसाने माझ्यासोबत असं शारीरिक शोषण केलेलं आहे, मानसिक त्रास दिलेला आहे मला. आणि मी हॉटेलचे प्रूफ दाखवले, मेसेजेस दाखवले, कॉल डिटेल दाखवली. त्याच्यानंतरही त्यांनी मला 9 ते 12 वाजतापर्यंत पोलीस स्टेशन मध्ये बसून ठेवलं की बाबा मी त्याला बोलून घेतो. पण तो 12 वाजले तरी तो काय आला नाही आणि डायरेक्ट मला दुसऱ्या दिवशी हप्ता वसुली खंडणीच्या केस मध्ये डायरेक्ट मला अरेस्ट केलं. जेलमध्ये पण टाकलं होतं तुम्हाला? हो मला मी 10 दिवस जेलमध्ये होते. आता काय मागणी काय आहे तुमची? माझी मागणी हेच आहे की माझ्या सोबत जे पण अन्याय झालेला आहे म्हणजे ते खोटे केस पासून जे माझे शारीरिक शोषण झालं आहे, मानसिक त्रास झालेला आहे मला, त्याच्यामध्ये मला न्याय मिळाला पाहिजे. न्याय मला हे मिळाला आहे की हा चंदन वंजानीवरती कारवाई झाली पाहिजे. त्याची जे वाईफ आहे जिने माझ्यावरती खोटा 376चा गुन्हा दाखल केला पण अजूनही त्याला अरेस्ट केलेला नाहीये आणि ऍट्रॉसिटी पण लावलेलं नाहीये अजून. हो आमची हेच मागणी आहे की त्याच्यावरती ऍट्रॉसिटी पण लागली पाहिजे.